तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आला केसलवाडा पवार या पटामध्ये। तर आज आहे पटाचा 4था दिवस। तर आपल्यासोबत काही जोडी मालक आणि जोडे आहेत, तर त्यांना आपण त्याच्याबद्दल माहिती विचारू। तर काकाजी, अगोदर तुमचं नाव सांगा मला। गोवर्धन गो माझी सोनवाने, बैलाचं नाव? अमरनाथ जैनाथ अमरनाथ साईनाथ। जोडी कुठली वे? लाखोरी, लाखोरीची। आणि कातकर कोण आहे? आपले राजू तलमारे। तर पहिल्या दिवशी आपला सेकंद किती बनले होते? 35.59। आज किती नंबरवर खेळून राहिली ती जोडी? 4थ्या नंबरवर। 4थ्या नंबरवर। मग धागा गडी होता का हातगडी होता? धागागडी। धागागडी। कसा काय याचा वाटला पटाचा निर्णय? निर्णय तर बरा वाटला, धागागडी असल्यामुळे निर्णय चांगला आहे। मग याच्या अगोदर कुठं कुठं खेळ झाला आपला? बरेच ठिकाणी झाले आहेत। विजय आहे जोडी। विजय जोडी। हा, तर ते जे आपण लस मारला होता, ते आपली कशाची तोंडेखोरीची, तर त्या दिवशी बैल धावलं नव्हतं। कुठल्या गावी? गडेगावला। गडेगावला। ते लस ताप असल्यामुळे ते बैल काही धावले नाही। तर तुमच्या काय मत आहे या क्षेत्रामध्ये? नवीन जी पिढी येते आता, घोडी लावायला म्हणा किंवा या क्षेत्रात जे उतरणारे आहेत, नवीन बैल जोडा घेवायच्या विचारात आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? या क्षेत्रात उतरावचा की नाही, नाही? तर हा खेळाडू जे माणसं आहेत, ते या जोडीची व्यवस्था करण्यासाठी हौसी पाहिजेत, मेहनत करणारे पाहिजेत, चांगला छंद आहे। नाहीतर जर आपण होडी म्हणा, हे जे काही खिलावलं येते, हा चांगला नाही। बैल त्याच्यापासून नाही का, कधी बैल दबते, कधी बाजूला होते, ह्या भानगडी येतात। माझा एक म्हणणं आहे का हा खेळ म्हणून पावाचा का व्यवसाय म्हणून पावाचा याला पण शंकरपटाला? आता जर आपण बोलला समजा, तुमचं मत सांगा मला। आपला मत म्हणते हा व्यवसाय नाही, खेळ आहे। खेळ या वृत्तीने खेळले पाहिजे, व्यवसाय नाही पाहिजे। याच्यामध्ये हारजीत होते, हारजीत तर होणीच आहे। बऱ्याच ठिकाणी असा झाला आहे का हारल्यानंतर जोडीला, जिंकल्यानंतर तर ते गुलाल लावणे, मिठाई चारणे बैलाला ना, सगळ्याला मिठाई चारणे ते चालू असते। पण हारल्यानंतर बरेच जे गाडा मालक आहेत ते मी पाहिलं आहे का जोडीला मार मारते। हा, त्याच्यामध्ये तुमचा काय विचार आहे? नाही, मारल्याच नाही पाहिजे। हार जीत आहे, बैल आहेत ते कमी जास्त, ते मूक प्राणी आहेत, काही सांगू शकत नाही ना ते। मग तुम्हाकडे आणखी किती बैल आहेत? आणखी 4 बैल आहेत घरी। घरी आणखी आज म्हणजे काल खेळ झाला की नाही? इथे आणले नाही नाही नाही, ते नवीन गोर आहेत। नवीन गोर आहे। मग तुम्हाकडे माणसं किती आहेत काम इथं? हे आता नातू नत्रा आणि 2 पोरं, म्हणजे सर्व घरचे सांभाळ करणारे। मग याचे खिलाई वगैरे, दवाई वगैरे कसं काय? मेंटेन्स, कणिक आणि दूध हे मेंटेन्स करावंच लागते। हो, आपल्या व्ह्यूवर जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना तेच माहित पाहिजे की बा जोडी घेतल्यानंतर आपल्या बैलाची कसा का जोपासना करायची। हा, गव्हाची जो आपण रवण लावतो ठोकळ पद्धतीनं, आणि दूध, त्याच्या व्यतिरिक्त व्हायलाच नाही पाहिजे। मग बैल फक्त पटाच्या शौकासाठी आहेत की बा बंडी बैलासाठी, शेतीच्या नाही, पटासाठीच आहे। फक्त पटासाठी आहे। मग काही खरेदी विक्रीचा विचार? नाही, खरेदी विक्रीचं नाही आहे। त्याच्यावरती नाहीतर खरेदी विक्री करायचं राहते तर मी 1978 पासून हा शौक चालू आहे। म्हणजे पुराणा शौक आहे, पुराणा शौक आहे। त्या काळामध्ये 1-1 नंबरला जोडी खेळत गेली, 10 एकर शेती होत होती त्या काळामध्ये, पण मी ती जोडी दिली नाही। मग मला एक सांगा काकाजी, तुमचा अनुभव आता पुराणा काळापासून, तुम्ही 1978 जे बोलल्या त्या काळापासून हा पटाचा शौकामध्ये आहे, तर पुराणा काळामध्ये जे बक्षीस वितरण होत होतं, ताटी वाटी वगैरे, तर ते बेस्ट होते की आता जो पैशाचा छंद आला आता हा व्यवसाय म्हणून झाला आहे? नाही तर तो चांगला होता, खर्च कमी होता त्या काळामध्ये, आणि एवढं काही ताजमदाम नव्हता। म्हणजे पैसा तर नव्हता, निवड सायकली, टीव्ही वगैरे हे ते सामान मिळत होता। म्हणजे अगोदर जो होता तो शौक म्हणून होता की आताचा शौक म्हणून आहे? पुराणा काळातला शौक म्हणून होता? पुराणा काळातला शौक आहे तो चांगला होता। हा, आता तर व्यवसाय म्हणून आहे। आता व्यवसाय म्हणून बऱ्याच जणांनी चालू केला। आता काहून का, जे आता पैशावाले मोठे मोठे पंजाबवरून आणतात, राजस्थानवरून आणतात। मग आपल्या बैलाची खरेदी कुठली आहे? आपल्याला याचीच आहे, मराठवाड्यातली। मराठवाडी। हो, गावरानी बैल आहेत। परत एकदा बैलाचे नाव सांगून द्या आणि तुमचं पण नाव सांगून द्या।
हा, अमरनाथ शाहीनाथ. आणि तुमचं एकदा नाव सांगून द्या. गोवर्धन ओमाजी सोनवाने. धन्यवाद काकाजी माहिती दिल्याबद्दल.